मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मराठा लग्न अक्षदाच्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. वेगवेगळ्या विषयावर आपण चर्चा करत असतो आणि वारंवार व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत असतो की मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो हे असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही. मात्र 5-6 वर्षामध्ये या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 500-600 लग्न जुळलेले आहेत. त्याची वेगळी पद्धती आहे आणि सातत्यानं आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो. विवाह बायोडाटाचा परिचय देत असतो, लग्न जुळवण्याच्या पद्धती सांगत असतो आणि चुकीच्या प्रथाबाबत पायंड्याबाबत बोलत असतो. समाजामध्ये कोणाची फसवणूक होऊ नये यासाठी सुद्धा आमच्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा हा 2-3 मिनिटाचा व्हिडिओ जो असेल तर तो आपण पूर्णपणे पाहायला पाहिजे. समाजामध्ये लग्न जुळत नाहीत ही वास्तविकता आहे. आज कुठल्याही गावखेड्यामध्ये शहरामध्ये गेलं किंवा कुठल्याही समाजाची ही सार्वत्रिक समस्या झालेली आहे की 5-50 मुलं ही बगैर लग्नाची करताना दिसतात आणि आपण आपला इगो सोडायला कुठेतरी तयार नसतो. पण आपण असं जर म्हणतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या किंवा मुलांमध्ये व्यसनांचं प्रमाण वाढलं तर त्याच्याविषयी आपण आत्मचिंतन करायला तयार नसतो की अपेक्षाचं ओझं आपण कुठेतरी कमी केलं पाहिजे किंवा आपल्यातला जो काही इगो असेल तर तो कुठेतरी आपण थोडासा नम्र केला पाहिजे असं कुणालाच वाटत नाही. आणि मग त्याच्यातून चांगलं करायला जातो आणि नेमकं करायला जातो मारुतीन घडून येतो गणपती अशातला प्रकार होतो. त्याच्यातून मग अनुचित प्रकार घडतात. आजकाल गाव खेड्यामध्ये गोर गरीब श्रीमंत कुटुंबातील मुलं मुली आहेत. मुलांच्या हाताला काम नाही, रोजगार नाही असं आपण एकीकडे म्हणत असताना हाताला काम नाही आणि कामाला माणूस भेटत नाही आणि एखादा इकडून तिकडून कामाला माणूस भेटला तर ज्या कामासाठी तो बोलावला त्याला ते काम येत नाही. ही वास्तविकता समाजातली आहे. तर असो, बऱ्याचदा असं होतं की गावखेड्यामध्ये ही एक प्रतिनिधिक स्वरूपाची घटना आहे, सत्य घटना आहे. मात्र गावखेड्यामध्ये असं होतं की एखादी सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलगी असते आणि मग गावातले जे काही व्यक्ती असतात, सोयरीधाऱ्यातले व्यक्ती असतात, नात्यागोत्यातले व्यक्ती असतात, मुलगी दिसायला सर्वसाधारण बरी असते, जेमतेम 12वी पर्यंत शिकलेली असते आणि अशा वेळेस मग सोयऱ्याधाऱ्याकडून विचारणा होते की बा काय यावर्षी करायचं का मग असं तसं. तर त्यावेळेस मग कुठेतरी मुलींची संख्या कमी झालेली आहे म्हणा किंवा लग्नासाठी मुली मिळत नाहीत. या गोष्टीमुळे मुलींच्या पालकांचा सगळ्या सरसकट आम्ही बोलत नाही, परंतु अशी काही 10-20% पालक असतात की मग त्यांचा इगो कुठेतरी वाढवलेला असतो. मग त्यांच्या अपेक्षांचं ओझं असतं की मग नाही नाही मग आपल्याला असं असं पाहिजे, तसं तसं पाहिजे. मग स्वतःच्या घरावर झोपडं जरी असलं तरी तोला मात्र मुलगा नोकरीवाला आणि त्याच्याकडे शेतजमीन पाहिजे अशी अपेक्षा असते. तशी अपेक्षा ठेवणं गैर नाही. कुठल्याही आईवडिलाला वाटत असतं की आपल्या मुलीचं चांगलं भलं झालं पाहिजे. मात्र हे करत असताना मग आपण थोडासा आपल्या तोलामोलाचा पाहत असताना आपण 19 असू तर आपल्यापेक्षा 20, 21, 22 पर्यंत बघितलं पाहिजे. परंतु मग निवळच आपण पुढं 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 ढकलत जर गेलं, कारण आपण जर ग्रामपंचायतचे सदस्य असून आपल्याला जर त्या बदल्यात सरपंच भेटत असेल किंवा पंचायत समिती सदस्य भेटत असेल तर एक चांगली गोष्ट आहे. पण आपण जर डायरेक्ट एखादा सभापती किंवा जिल्हा परिषद सदस्याची जर अपेक्षा ठेवत असू तर त्याच्यामध्ये काय कधी कधी बऱ्याचदा अपेक्षेचा भंग होतो आणि मग ती अशीच गावखेड्यातली मुलगी 12वी झाली, ग्रॅज्युएशनचं शिक्षण सुरू झालं आणि शिक्षण सुरू होत असताना मग सोयऱ्याधाऱ्यातून विचारण्यात होती यंदा करायचं का, कर्तव्य आहे का, आहे आपल्याकडे स्थळ. नात्या गोत्यात परिचयात चांगली स्थळं मिळत असतात. ओळखी पाळखीमध्ये जर मध्यस्थ पॉवरफुल असले तर एखादी भानगड जरी झाली, मुलगी जरी एखादी भांडकुदळ निघली किंवा एखादा मुलगा व्यसनी गिसनी निघला तर त्याला सोयऱ्याधाऱ्याने सांगितल्याच्या नंतर थोडा फरक पडतो, त्याच्या वागण्यामध्ये बदल होत असतो. ह्या गोष्टी घडत असतात. परंतु मग नाही 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 पहिलं वर्ष गेलं, दुसरं वर्ष गेलं, तिसरं वर्ष गेलं आणि मग जेव्हा 4थ्या वर्षी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर मग मुलीच्या लग्नाची वेळ आली तर मग सोयीर संबंधातलं एक चांगलं स्थळ त्या मुलीला मिळालं. चांगलं एकदम चांगलं स्थळ मिळालं आणि चांगलं स्थळ मिळाल्याच्या नंतर मग इकडे लग्नाची बोलणी आणि कुंकवाची तारीख ठरत असताना अचानक गावखेड्यामध्ये पोलीसची गाडी येते आणि तक्रार दाखल झालेली असते मुलाकडनं. तो मुलगा दुसऱ्याच कुठल्या तरी जातीचा असतो आणि तो पोलिसात तक्रार करतो की या मुलीसोबत माझं आधीच लग्न झालेलं आहे. तो त्याच्या बायकोची भानगड पडलेली असते, त्याच्या पदरात एखादं लेकरूही असतं किंवा नसतंही आणि अशा स्थितीमध्ये तो पोलिसांची गाडी घेऊन गावात येतो. ती मुलगीही म्हणते की मला त्याच मुलासोबत जायचं. हे स्थळ नाकारतं. पोलीसवालेही बऱ्याचदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की बाई तू आमच्या पोरीसारखी आहे, याच्यासोबत राहून तुझं भलं होणार नाही.
तुझ्या आईवडिलांनी जे तुझ्यासाठी स्थळ आणेल, पण मुलीची मानसिकता ऐकायची नसते. कारण त्यावेळेस त्या डोक्यामध्ये ते भयंकर फॅड घुसलेलं असतं. भिन्नलिंगी आकर्षणातून निर्माण झालेलं हे फॅड डायरेक्ट बाह्य मनातून अंतर्मनापर्यंत घुसलेलं असतं आणि ते भूत सहजासहजी 4-6 महिने निघणं शक्य नसतं. ज्यावेळेस 4-6 महिने एकदा उलटले की त्या मुलीच्या आयुष्याचं पुढे काय मातेरं होतं हे सांगायसाठी वेगळ्या भविष्यकाराची गरज नाही. तेव्हा अशा गोष्टीपासून सावध राहून यावर मग तुम्ही शिक्षित असा, अशिक्षित असा, गरीब असा, श्रीमंत असा विचार करणं गरजेचं आहे की नात्या गोत्यातला मुलगा असेल, गुणवान असेल, कर्तृत्ववान असेल, तर त्याला आधीच सगळ्या पद्धतीनं बांधून ठेवा की बाबू तुझ्या घरी मुलगी देतो, भलेही तुझ्याकडे 2 एकर वावर आहे किंवा तो भूमिहीन आहे, हरकत नाही. तू कपड्याच्या दुकानावर राहा. चांगलं आयुष्य जगण्यासाठी माणसाला खूप कमी लागतं. प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या की माणसाला फारसं काही लागत नाही. फक्त रिकामा दवाखाना जर पाठीमागे लागला तर त्याच्यातच पैसे जातात किंवा कोर्टाच्या रिकाम्या भानगडीत पैसे जातात. बाकी काही लागत नाही. मग तुम्ही जर समजा रोजच बारवर बसणारे असाल आणि पैसे उधळणारे असाल तर मग तुम्हाला जमानाही पुरत नाही. हे वस्तुस्थिती आहेत, वास्तविकता आहेत. पटत असतील तर पहा, नसतं पटेल तर सोडून द्या. बाकी आमचं काही म्हणणं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नसेल आवडला तर इथं सोडून द्या. धन्यवाद. जय जिजाऊ.